तुम्ही आतमध्ये यायची त्या रोडला जाऊ तिकडे रे किती टाइम ना तुला यायला बरं बरं लवकर ये काय म्हणते नीट संपलं म्हणतो काही दिवसा ना आता या ठिकाणी आकाश खेळेकरला आम्ही किती वेळचं बोलत होतो. आकाश खेळेकरने फोन स्विच ऑफ केला, आला नाही लवकर. एकटा चालू आहे, एकदम शांती, गाडी निवांत एकदम चालवतोय, काय टेन्शन नाही. गाडी जेवढी पळवतोय ना तेवढं म्हणजे विचार करून पळवतोय. तर मोकळा रस्ता असेल तर नाही तर शहरात वगैरे तर नाही पळवते आपण, गाव बिव लागले तिथे. बाकी तर आपल्याला माहिती आहे आपण गाडी नीट चालवतो. बाकी मला एक रिअलायझेशन झालं आता की आपल्याला आता लडाख ट्रिप काढायला पाहिजे. लडाख ट्रिप काढायला पाहिजे का नाही, काढायला तर पाहिजे. विषय कसा आहे, गाडीवर काढायला पाहिजे का नाही काढायला पाहिजे. नाही काढायला पाहिजे कारण नाही काढायला पाहिजे कारण मला असं वाटतंय लडाखला जायला आपली सरळ रस्ते नसते, असे वाकडे तिकडे कसे मग रस्ते असतात, खराब रस्ते असतात. त्यातून मजा नाही एखादंच, पण सरळ गाडी चालवायची जी मजा आहे ती कुठंच नाही. सरळ गाडी चालवायला एकदम मजा येते त्यांना, प्लेन हायवेवर एकदम. पण आता खरवड्या रस्त्यावर चालवायला पण मजा असेल, त्याचा एक्सपिरियन्स केलं तर काही कळायचं नाही. गाडीचा एक विषय झाला तुम्हाला सांगतो काय झालं. यातून पळवली बेकार गाडी, 120-130 काय ते स्पीड नाही आलं, म्हणजे मोकळाच रस्ता होता एकदम, हायवे प्लेन हायवे. तिथं समृद्धी महामार्ग होता, त्यामुळे तर काही टेन्शन नाही, सगळ्यात मोकळा होता. आणली विषय काय झाला, काठा गेला 120-140 गेला आणि बंदच पाडला काटा. स्पीडोमीटर बंद पडले, म्हणजे आता स्पीडोमीटर 0 दाखवते, ती काटा झाला नाही. आता बघू विषय झाला, गाडी जुनी झाली तशी 6-7 वर गेले असेल, नाही जास्त झाले असेल,
5वी 6वी असताना घेतली होती, म्हणजे चांगलेच वर्ष झाले, 6 7 8 वर्ष झाले असतील. चांगली गाडी तरी अजून चांगली चालती, काय टेन्शन नाही. पण आहे बस स्पीडोमीटर बंद पडला आहे आता, घरी बघावं लागतं येतं. तिथं एक विषय, हेल्मेट माझं तर नाही, दुसऱ्याचं कोणाच तरी हेल्मेट, दुसऱ्या शेजाऱ्यांचं हेल्मेट घेतलं आहे. माझ्या साईजचं नाही, एक तर डोकं जरा मोठं आहे. कम्फर्टेबल आहे. किंवा कसे कान चिपले गेले, कान पूर्ण पिरकाळला गेलेला असा. दिसते का कानाचा? माझ्या साईजचा नसल्यामुळे विषय काय झाला, कानं सगळे गेलेत कामातून म्हणजे फारच कामातून गेलेत. लाल पूर्ण दुखलं, हात जर लावलं ना तरी दुखतं, कारण की हेल्मेट एकदम टाईट आहे. हेल्मेट म्हणजे आपल्या साईजचं घ्यावं लागतं, पूर्ण कम्फर्टेबल नाही एवढं चालतं. आता काही काम चालवण्यापुरतं पण हेल्मेट निघायला साथ दिली की गाडी पळवताना जे आहे का, आपण नॉर्मल गाडी एवढी पळवतो बिना विदाऊट हेल्मेट, तेवढी म्हणजे हेल्मेट घालून लई पळू शकतो. कारण की विषय कसा आहे, हवा वगैरे लय अडती त्याच्या काचेमुळं, डोळ्याला वगैरे कशाला तर काही जाणवत नाही तोंडाला की एवढी वार आहे. आपण वाऱ्यामुळे जास्त पळवतच नाही गाडी, हेल्मेट घातलं काही जाणवत नाही. गाडीचा आवाज सुद्धा येत नाही का, गाडीचा इंजिनचा वगैरे, म्हणजे की जरा टाईट असेल त्यामुळे नसतं ऐकायला येत, भंगार असं कान सगळं पॅक केलं, मला काहीच ऐकत नव्हतं. मला थोडंसं गाड्यांचा हॉर्न आला तर, नाही तर एकदम सुन्न असं, एवढा काय आवाजच नव्हता गाडीचं फक्त थोडंसं नॉर्मल आवाज येत होता. गाडीचं पण काय आवाज नाही, इंजिनचा गरगर करायचा पण आवाज नव्हता, काहीच नव्हतं. कसं काय नाही, हेल्मेटच टाईट असेल, हेल्मेट हे चुकी असेल तर हेल्मेट मोठं झालं. पण हेल्मेट नाही खायचं, गाडी एकदम कम्फर्टेबल कवर पण पळवता येते, काही हवा बिरा लागत नाही, काय कळत नाही कसं काय चाललं. बाकी बघू आता, एक गोष्ट तर कळाली आता, कुठे लांब गाडीवर ट्रिप काढायची, लडाखला जावं वाटते. दुसरं बघू पण अजून हायवेवर जरा जास्त मजा यायला लागली सगळीकडे, कुठपर्यंत जातोय. चला आता घरी पोहोचते. आज जवळजवळ अजून 50 आणि 70 120 किलोमीटर जायचं राहिले अजून नेहमीच रस्ते. बघू घाट वगैरे चालले सध्या, पारनेर तालुका ओलांडला तर आपले थोडे मित्र जॉईन होणार आपल्याला नगरपासून. चला भेटू घरी गेलो नाही, म्हणजे भेटू जायला लडाखमध्ये. आयला 1 तास 4-5 व्हिडिओ एडिट करायचा राहिला, परत अजून लई कामं राहिली. चला बघू काय होतं. चला बरं, विषय काय झाला आहे, मी आलो आहे 2-3 दिवस झाले एकटा फिरायला म्हणजे स्पेशली फक्त बाईक रायडिंगसाठी. स्पेशल कारण नव्हतं तसं, काहीतरी येऊन जाऊन 300 किलोमीटर झाले काहीतरी. गाडी चालवता मला लय मजा यायला लागली. विषय कसं झाला, माणसं बघू राहिलं माझ्याकडं. विषय काय झाला आहे, हायवे लय भारी आहे ना. हायवेवर सरळ गाडी चालवायला एवढी मजा येते ना, लय मजा येते. म्हणजे 100-150 किलोमीटर झालं, काहीच नाही, प्लेन रस्ता, मोकळा पण होता बरं का बऱ्यापैकी. पण सनाट 100च्या खाली काही गाडीच नाही, 100-150च्या खाली गाडीच नाही अजिबात. चिंगाट लय विषय, मजा त्याला आली. त्या गोष्टीहून एक गोष्ट मला कळाली की आता तुम्हाला दाखवतो पहिलं कसं व्ह्यूचं काही एवढं नाही खास बरं का. ठीकठाक आहे. आपलं पारनेरमधले डोंगर आहेत थोडेसे. हे बघा आपली जुनी गाडी, तिने अजून साथ दिलेला आहे आपला. तिथे बघा डोंगर, काय ना पारनेरचे टेकडा टाईप डोंगर आहेत. उंट गेले पुढं आता, उंट होते कसं काय माहिती. मोठं इकडे कसं चाललं विषय. हायवे एकदम कल्याण नगर कल्याण हायवे एकदम स्मूथ आहे. छोटाच आहे पण एकदम रस्ता चांगला, एकदम स्मूथ. गाडी पळवायला काही टेन्शन नाही, काय नाही. अजून एक गोष्ट राहिली, अरे मी तिकडे गेलो बार आळे फाट्याला, जिथं की आम्ही भोपाळला जायच्या आधी थांबलो होतो. ते जेवलो होतो ना, अरे ते बटर रोटीचे पैसे मागत होतो. मग ते मागितले काय, गेलो होतो हॉटेल पाजायला फक्त, बघ काय ना. अजून काय करायचं आता, एक मिनिट काय नाही जात होता काय, कान जवले काहीच कम्फर्टेबल नाही आहे कानाला. आयरमॅन सर करायला भारी वाटतं गाडी चालवताना.
आय एम आयर्न मॅन.